श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आपण आज या व्हिडिओमध्ये स्त्रियांनी मासिक धर्मात काय करावे व काय करू नये, त्याचबरोबर मासिक धर्म सुरू असताना देवपूजा, त्याचबरोबर इतर धार्मिक कार्य करावीत की नाही करावी, त्याचबरोबर कोणकोणत्या गोष्टींची अवश्य काळजी घेतली पाहिजे, याविषयीची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपण अगदी थोडक्यात या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. तसेच चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या घरातील स्त्री म्हणजेच आपली आई असेल, आपली बहीण असेल किंवा आपली बायको असेल, तर ही आपल्या घरची खरी लक्ष्मी मानली जाते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत या महिला फक्त आपल्या घरामध्ये फक्त काम करतानाच आपल्याला दिसत असतात. त्यांना कधीही सुट्टी मिळत नाही. स्त्री ही जननी असते. निसर्गाने तिला बाळाला जन्म देण्याची देणगी दिली आहे आणि म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीत स्त्रियांना विशेष मान दिला जातो. त्याचबरोबर आपल्या घरातील स्त्रीला आपल्या घराची इज्जत, अब्रू मानली जाते. स्त्रियांना भगवंताने मासिक धर्म येण्याचं देखील सौभाग्य दिलं आहे. परंतु मासिक पाळी येणार म्हटलं की अनेक महिलांच्या अंगावरती काटा येतो. आपल्या अनेक भारतीय घरामध्ये या मासिक पाळीच्या जे 5 दिवस असतात, तर या 5 दिवसांमध्ये स्त्रियांना वेगळे ठेवले जाते. म्हणजेच त्यांना स्वयंपाकघरात येण्यास किंवा देवघरामध्ये येण्यास परवानगी नसते किंवा पाण्याला देखील स्पर्श करण्यास त्यांना परवानगी नसते. आता ही जी महिलांना मासिक पाळी येते, मासिक धर्म येतो, तर त्यामागं देखील एक पौराणिक कथा सांगितली जाते आणि या कथेबद्दल अगदी खूप लोकांना माहीत आहे. आपल्या हिंदू पुराणानुसार मासिक पाळी यासाठी सुरू करण्यात आली, की घरातील जी स्त्री आहे, तर ती स्त्री 12 महिने आपल्या घरासाठी, आपल्या कुटुंबासाठी, परिवारासाठी राबत असते आणि तिला अगदी थोडे दिवस आराम मिळावा यासाठी हा मासिक धर्म करण्यात आला. असं आपल्या पुराण कथेमध्ये सांगितलं जातं. एकदा माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांच्यामध्ये घरातील कामावरून वादविवाद झाले आणि तेव्हा रागामध्ये येऊन माता पार्वतीनं मासिक धर्माची स्थापना केली आणि त्या दिवसापासून आजपर्यंत ही प्रथा चालत आली आहे. आणि या मासिक पाळीच्या दिवसामध्ये घरातील स्त्रीला थोडे दिवस तरी आराम मिळावा म्हणून तिला घरात कोणतंही काम दिलं जात नाही. आणि अशाच प्रकारची अजून एक या मासिक धर्माविषयी पौराणिक कथा देखील सांगितली जाते. इंद्रदेवामुळं मासिक धर्माची उत्पत्ती झाली असं म्हटलं जातं. एकदा इंद्रदेवाद्वारे देव आणि दानव सभेमध्ये दानवांचे कुलगुरू यांचा अपमान झाला होता आणि त्याच वेळी त्यांनी देवाविरुद्ध युद्धाची घोषणा केली. मात्र इंद्रदेवाने दानवाच्या कुलगुरूंची हत्या केली, त्यामुळं इंद्रदेवांवरती याचे पाप चढले आणि या पापातून मुक्तता करून घेण्यासाठी इंद्रदेवाने श्रीहरी भगवान विष्णूंची प्रार्थना केली, त्यांचा धावा केला. आणि मग त्यानंतर भगवान श्री हरी विष्णू इंद्रदेवावरती प्रसन्न झाले आणि मग इंद्राचे जे पाप आहे, तर या महापापाचे 4 भागामध्ये विभाजन करण्यात आलं. मग यातील जे पहिलं पाप आहे, तर ते म्हणजेच धरणीच्या भेगाच्या स्वरूपात. दुसरे जे पाप आहे, तर ते झाडाच्या चिकाच्या स्वरूपात. तिसरं जे आहे, तर ते पाण्याला फेसाच्या स्वरूपात आणि चौथं जे पाप आहे, तर ते बाईला मासिक पाळीच्या स्वरूपात. आणि अशा प्रकारे या मासिक धर्माची उत्पत्ती झाली असं या पौराणिक कथेमध्ये सांगितलं जातं. त्याचबरोबर ही मासिक पाळी हा शरीर चक्रातीलच एक भाग आहे. त्यामुळं चुकीच्या दृष्टिकोनातून या मासिक धर्माकडे पाहू नये. आणि हे तेव्हा संपन्न होते जेव्हा या स्त्रीला मासिक धर्म येतो. शिवाय स्त्री ही मासिक धर्मामध्ये असते तेव्हा तिला रक्तस्राव होत असतो. असंख्य वेदना होतात आणि या मासिक धर्माच्या 5 दिवसाच्या काळामध्ये आपल्याला आपल्या घरातील या महिलांची विशेष काळजी घेतली पाहिजे. ज्याप्रमाणे माता लक्ष्मी, माता सरस्वती यांना आपण मातेचे स्थान देतो, त्यांची पूजा अर्चा करतो, तर त्याचप्रमाणे आपल्या घरातील महिलांचा देखील मान सन्मान आपल्याला करायचा आहे. आता मासिक धर्मामध्ये स्त्रियांनी देवपूजा करावी का? तर एखाद्या स्त्रीनं पूर्ण भक्तिभावाने उपवास केला असेल आणि जर तिला अचानक जर मासिक पाळी आली, तर तिनं काय करावं असा प्रश्न पडतो. तर आता आपल्या हिंदू धर्मामध्ये मासिक पाळीच्या दरम्यान महिलांसाठी अनेक नियम बनवले आहेत. या नियमानुसार स्त्रीला मासिक पाळीत पूजा करण्यास किंवा मंदिरात जाण्यास मनाई केली आहे. त्याचबरोबर साठवणीच्या ज्या वस्तू असतात, तर या वस्तूंना देखील हात लावण्यास मनाई केली आहे. मग त्यामध्ये पापड असेल, लोणची असेल, मसाला असेल, तर अशा गोष्टींना या
महिलांना मासिक धर्मामध्ये हात लावण्यास मनाई असते. आता अनेकांच्या मनामध्ये असा प्रश्न पडतो की जी शक्ती स्त्रीला घडवण्याची क्षमता देते, ती शक्ती कधीच अपवित्र मानली जाते का? दुसरीकडे जर एखाद्या स्त्रीनं पूर्ण भक्तिभावाने जर उपवास केला असेल आणि तिला जर अचानक मासिक पाळी आली तर तिनं काय करावं? पूर्वीच्या काळी अशा समजुती बनवल्या जात होत्या. त्यामागे काही वैज्ञानिक देखील तथ्य होती. पण तशी वस्तुस्थिती समजून घेण्याचा कधीही कोणी प्रयत्न केला नाही किंवा कोणी समजावून सांगण्याचाही प्रयत्न केला नाही आणि त्यामुळं या श्रद्धेचे अंधश्रद्धा आणि कुप्रथा यामध्ये रूपांतर झाले. तसेच प्राचीन काळी जप केल्याशिवाय पूजा पद्धती पूर्ण होत नसे. याशिवाय मोठे विधी देखील केले जात असत, ज्यामध्ये बराच वेळ आणि बरीच शक्ती खर्च केली जात असे. नामस्मरण अत्यंत पवित्रतेने केलं जात असे. मासिक पाळीच्या दरम्यान महिलांच्या शरीरातील विविध हार्मोनल बदलामुळे खूप वेदना आणि थकवा जाणवतो. अशा स्थितीत स्त्रीला जास्त वेळ बसून मंत्र किंवा विधी करणं शक्य होत नव्हतं आणि त्यामुळंच कदाचित या काळात महिलांना पूजा करण्यास मनाई केली गेली होती. त्याचबरोबर पूजेच्या काळामध्ये नेहमी शुद्धतेची काळजी घेतली जाते. पण जुन्या काळात पिरियड्सच्या दिवसात स्वच्छता राखण्याची फारशी साधने नव्हती. त्यामुळं महिलांचे कपडे अनेकदा खराब व्हायचे. आणि मग अशा परिस्थितीत महिलेला विश्रांती देण्यासाठी आणि तिला मासिक पाळीच्या काळात पूजा न करण्याची परवानगी देण्यात आली आणि तिनं स्वतःची पूर्ण काळजी घ्यावी. त्यामुळे तिला राहण्यासाठी स्वतंत्र खोली किंवा एक ठराविक जागा देण्यात आली. पलंग खराब होऊ नये यासाठी तिला स्वतंत्र पलंग किंवा जमिनीवरती अंथरूण टाकून झोपण्यास सांगण्यात आलं. पण मानसिक उपासना आणि नामस्मरण कधीच निषिद्ध नव्हते. वेळ निघून गेली, पण लोकांनी यामागील जी कारणं आहेत तर ती जाणून घेण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. म्हणून ती परंपरावादी विचारसरणी बनली. पहिलं तर आजच्या काळात पिरियड्सच्या दरम्यान स्वच्छता आणि ऊर्जा दोन्ही राखण्यासाठी अनेक माध्यमं आहेत. त्याचबरोबर या पिरियड्सच्या काळामध्ये जर तुम्ही उपवास केला असेल, तर तो उपवास आपल्याला पूर्ण करायचा आहे. या पिरियड्सच्या काळातही तुमची देवावरची श्रद्धा कमी होत नाही. देवासाठी मनाची शुद्धता ही सर्वात महत्त्वाची आहे. शारीरिक शुद्धता त्यानंतर येते आणि उपवासाच्या वेळी तुम्ही एखाद्या विशिष्ट पूजेचा संकल्प जर केला असेल, तर तुमची मासिक पाळी आली असेल, तर ती तुम्ही दूर बसून ते धार्मिक कार्य दुसऱ्या व्यक्तीकडून देखील घेऊ शकता. त्याचबरोबर या मासिक पाळीच्या दरम्यान आपल्याला काही गोष्टींची विशेष काळजी देखील घ्यायची आहे. म्हणजेच मासिक पाळीच्या दरम्यान वेदना कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजेच पोट गरम पाण्याच्या पिशवीनं शेकणे, जेणेकरून स्नायूंचे आकुंचन कमी होईल. त्याचबरोबर हळद दुधासह आपण गूळ, ओवा किंवा सुंठ मिसळून देखील खाऊ शकता, पिऊ शकता. यामुळं आपल्याला विश्रांती मिळेल, आराम मिळेल. त्याचबरोबर दिवसभर शक्य असेल तर आपल्याला या दिवशी कोमट पाणी प्यायचं आहे. तसेच ओवा पाण्यात मिसळून हे ओव्याचं पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि आपण ज्याप्रमाणे चहा पितो तर त्याप्रमाणे आपल्याला दिवसातून 2 ते 3 वेळा हे पाणी प्यायचं आहे चहासारखं. त्याचबरोबर या मासिक पाळीच्या दरम्यान काही स्त्रियांना भूक लागत नाही किंवा अन्न पोटात जात नाही. यामुळे देखील त्यांना वेदना होत असतात. पोटातील वायू वाढत असतात. तर या काळामध्ये अन्न खायचं आहे आणि शक्य असल्यास व्हिटॅमिन सी, ई आणि बी असलेलाच या महिलांनी आहार घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे हे जे मासिक धर्माचे जे 5 दिवस आहेत, तर यामध्ये अशा प्रकारे महिलांनी विशेष काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर मासिक धर्म जर असेल आणि आपल्याला जर देवपूजा करायची असेल किंवा जर इतर कोणतंही धार्मिक कार्य जर करायचं असेल आणि ते आपण जर करणं शक्य नसेल, तर तुम्ही इतर कोणाकडूनही हे करून घेऊ शकता आणि आपण देवाचं नामस्मरण करायचं आहे, देवाची प्रार्थना करायची आहे आणि अशा प्रकारे महिलांनी या मासिक धर्मामध्ये मी सांगितल्याप्रमाणे काय करावे व काय करू नये, त्याचबरोबर या मासिक धर्मामध्ये देवपूजा करावी किंवा नाही, त्याचबरोबर कोणत्या गोष्टींची अवश्य काळजी घ्यावी. तसेच हे मासिक धर्म कशामुळे निर्माण झाले याविषयीची देखील आपण 2 पौराणिक कथा देखील जाणून घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.